तर पहा, बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये आपण काही विशिष्ट गोष्टी लर्न करणार आहोत. यामध्ये सर्वात अगोदर राईट नंबर इन वर्ड्स. आपल्याला जी दिलेली संख्या आहे ती शब्दामध्ये आहे ना, अक्षरामध्ये लिहिता आली पाहिजे. जसं की इथं एक अंक लिहिला आहे, तर स्टँडर्ड 6 ला असल्यामुळं तुम्हाला 5 अंकी संख्या आहे ना, 5 डिजिट नंबर जे आहे तो या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाईल. त्याचं लेखन तुम्ही इंग्रजीमध्ये है ना, वर्ड्स मध्ये करायचं आहे. ओके. सो आता एक लक्षात ठेवायचं की संख्येचं जे एकक आणि दशक स्थान आहे, एककला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण, युनिट किंवा वन्स प्लेस है ना, आणि टेन्स प्लेस म्हणजे दशक. या दोन्हींचं वाचन कसं करायचं, आपल्याला एकत्रित करायचं आहे. सो किती असेल त्याचं 99 बरोबर. तर हे झाले वन्स आणि हे दुसरं काय झालं, टेन्स. तिसरं जे स्थान आहे ते कोणतं आहे, 100 बरोबर. तर 100 जे स्थान असतं ना, त्याला 2 घ्यायची गरज असते का, नाही. 100 स्थान जे आहे त्यामध्ये फक्त एकच डिजिट घ्यायचं, कारण 100 आणि त्यानंतर 10 असं काय आहे का, नाही. त्यामुळे 100 जे शतक स्थान आहे त्याला एकच संख्या असते आणि त्या संख्येच्या समोर आपल्याला काय प्लेस करायचं आहे, 100. त्यानंतर 1000 हे पुढचा झाला, पण 1000 सोबत आणखी एक पुढचं स्थान कोणतं असतं, 10,000. कोणतं असतं, 10,000. मग आता हे जे 1000 आणि 10,000 आहे हे सुद्धा आपल्याला कसे घ्यायचे आहे, पेअर्स मध्ये सोबत घ्यायचे आहे. कसे घ्यायचे आहे, सोबत घ्यायचे आहे. आता ऍक्च्युअल हा जो अंक आहे तर याचा जेव्हा आपण वर्ड्स मध्ये लिहू तेव्हा मला सांगा, मग सांगितल्याप्रमाणे की 1000 आणि 10,000 या दोन्हींना एकत्रित वाचायचं आपल्याला बरोबर. त्यानंतर 100 ला सेपरेट, टेन्स आणि वन्स एकक आणि दशक यांचं सोबत वाचन करायचं बरोबर. मला सांगा किती 1000 आहे आपल्याकडे. ओके. सो सर्वात अगोदर काय लिहिणार आपण, 67,000. त्यानंतर 100 प्लेसला जो अंक आहे तो कोणता आहे, 4. सो 400 आणि शेवटी आहे 99. तर अशा पद्धतीने आपण त्याला काय करायचं आहे, वर्ड्स मध्ये लिहायचं आहे. ओके. आता हे झालं. जर आपल्याला न्यूमरल्स मध्ये दिलेलं आहे तर त्याचा आपल्याला वर्ड्स मध्ये फॉर्मॅट करायचा आहे. परंतु सेकंड जे क्वेश्चन तुम्हाला मी या ठिकाणी रेफर करेलो तर हे कोणतं आहे, रोमन न्यूमरल्स. रोमन संख्या जे आहे तर ते आपल्याला क्लिअर पाहिजे. सर्वांना माहित आहे की 1 हा संख्या आपण कोणत्या इंग्रजी अक्षरात दाखवतो, आहे. 2 साठी किती घ्यायचे आपल्याला, ओके, ट्रिपल आय 3 साठी. त्यानंतर IV 4 साठी, 5 साठी V, 6 साठी VI, 7 साठी VII, 8 साठी ट्रिपल आय, 9 साठी IX आणि 10 साठी X. आता हे झालं त्याचं बेसिक. काय झालं, हे बेसिक. आणि ऍक्च्युअल तुमचं जे स्टँडर्ड आहे त्यामध्ये आपल्याला एक रेंज दिलेली आहे. बेसिक साठी तुम्हाला एक 50 पर्यंतच्या किंवा 100 पर्यंत आलं पाहिजे. किती पर्यंत आलं पाहिजे, 100 पर्यंतच्या संख्येचं प्लेसमेंट तुम्हाला करता आलं पाहिजे. सो आता इथे जे 18 दिलेलं आहे, सो 18 ला कसं लिहिणार आपण सांगा. सो प्लेसमेंट करताना आपल्याला माहिती आहे की 18 जे आहे 10 प्लस 8 असं लक्षात ठेवायचं. सो 10 साठी आपल्याकडे काय आहे, X आणि 8 साठी काय आहे, V ट्रिपल आय. ओके. 21 आहे, 20 प्लस 1, 20 असल्यामुळे X किती येणार आपण, 2 आणि 1 असल्यामुळे I. ओके. सो या पद्धतीनं 15 साठी काय येणार, X 10 plus 5, so X V
V. सो अशा पद्धतीनं हे आहे 15. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, रोमन संख्या जी आहे तर यांचं तुम्हाला इंग्रजी अंकाचं रोमन अंकामध्ये किंवा रोमन अंकाचं इंग्रजी अंकामध्ये कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. देन पुढे जर आलो आपण तर आहे एक्सपांडेड फॉर्म. काय आहे आता एक्सपांडेड फॉर्म जे आहे विस्तारित रूप. आता सपोज मी एक 5 अंकी संख्या घेतो इथं. ही संख्या आहे 61,243. ओके. सो आता या संख्येचा आपल्याला काय करायचं आहे, एक्सपांडेड फॉर्म लिहायचा आहे. एक्सपांडेड फॉर्म जे आहे तर आपल्याला प्रत्येकाची प्लेस व्हॅल्यू माहित पाहिजे. काय माहित पाहिजे, प्लेस व्हॅल्यू. जसं की 3 हा अंक कोणत्या ठिकाणावर आहे, वन्स प्लेसला आहे आणि त्यामुळे त्याची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती किती असणार, 3. 4 अंक कोणत्या प्लेसला आहे, टेन्स. ओके. वन्सला आपण काय म्हणू शकतो, युनिट प्लेस. टेन्स प्लेसला असल्यामुळे याची प्लेस व्हॅल्यू किती असणार, 40. 2 हा जो अंक आहे हा कोणत्या प्लेसला आहे, 100. 100 असल्यामुळे त्याची प्लेस व्हॅल्यू किती असणार, 200. 1 जो आहे हा कोणत्या प्लेसला आहे, 1000. आणि 1000 असल्यामुळे त्याची प्लेस व्हॅल्यू किती असणार, 1000. आणि त्यानंतर 6 हा अंक पुढे आहे 10,000 प्लेसला असल्यामुळे त्याची प्लेस व्हॅल्यू किती असणार, 60,000 असणार. ओके. आणि म्हणून याचं जेव्हा आपण एक्सपांडेड फॉर्म करू, सांगा किती, 60,000 प्लस 1,000 प्लस 200 प्लस 40 प्लस 3. या पद्धतीनं तुम्ही काय करायचं, एक्सपांडेड फॉर्मचं कन्व्हर्जन करायचं. आता एखाद्या वेळेस 0 येऊ शकतं का, बऱ्याच ठिकाणी. समजा इथं मी दिलं 90807. आता या अंकाचा एक्सपांडेड फॉर्म करायचा आहे. आता हे एक्सपांडेड फॉर्म करत असताना तुम्ही इथं काळजी घ्यायची की हे 10,000 असल्यामुळे डायरेक्ट याच्या समोर किती शून्य घ्यायचे, 40 घेणार तुम्ही. त्यानंतर 1000 प्लेसला काय आहे, 0. तर त्याच्या समोर तुम्हाला 3 शून्य घ्यायची गरज आहे का एक्स्ट्रा, 1 शून्य जरी घेतलं तरी सफिशियंट आहे. 8 हे कोणत्या प्लेसला आहे, 100. त्यामुळे त्याची प्लेस व्हॅल्यू किती असणार, 800. 0 टेन्स प्लेसला आहे, मात्र 0 असल्यामुळे फक्त आपण सिंगल 0 घ्यायचा. आणि 7 युनिट प्लेसला आहे, त्याची प्लेस व्हॅल्यू किती आहे, 7. तर अशा स्वरूपामध्ये त्याचं एक्सपांडेड फॉर्म करायचं. देन पुढे आहे फॉर्मिंग नंबर युजिंग डिजिट्स. आता ही एक नवीन कन्सेप्ट आपल्याला शिकायची आहे. यामध्ये काय होईल माहितीये का, की मी तुम्हाला एक डिजिट्स देईल. पहा डिजिट्स कोणते दिले मी सांगा, 6 0 1 4 9 3. किती डिजिट दिले मी तुम्हाला, 6 डिजिट. आता हे जे 6 अंक आहे हे तुम्हाला फक्त एकदाच वापरायचे. किती वेळेस वापरायचे, फक्त प्रत्येक अंक एकदाच वन्स यूज करायचे ना. किती टाइम यूज करायचा, वन्स. म्हणजे फक्त एकदाच एक अंक वापरायचा आहे. आणि त्यापासून तुम्हाला काय करायचं, ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर. काय करायचा, ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर म्हणजे 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. आणि दुसरा आहे लोएस्ट 6 डिजिट नंबर म्हणजे 6 अंकी संख्या तयार करायची. आता हे करताना नियम आहे, कोणता नियम आहे, की यूज एनी डिजिट वन्स. म्हणजे प्रत्येक डिजिट तुम्हाला फक्त किती वेळेस वापरायचा आहे, एकदा. कोणताही अंक तुम्हाला 2 वेळेस वापरता येईल का, नाही. मग आता ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर तयार करत असताना सांगा मग यामध्ये तर कोणता येईल, 9. त्यानंतर
6 त्यानंतर 4 3 1 0 आन्सर आलं 9,64,310 हा झाला 6 डिजिट्स ग्रेटेस्ट नंबर आणि लोएस्ट नंबर काय करताना आता जर आपण 0 पासून सुरुवात केली समजा 5 अंकीच होईल ते त्याच्यामुळे कधी पण 0 पासून सुरुवात करायची का 0 असेल तर त्याला तुम्ही दुसऱ्या प्लेसला ठेवा पण पहिल्या सुरुवात कशापासून करणार 0 पेक्षा मोठा असणारा 0 नंतर मोठा असणारा कोणता अंक आहे आपल्याकडे 1 सो 1 0 3 4 6 9 1,03,469 ओके देन हे शिकल्यानंतर फॉर्मिंग नंबर्स आता नंबर फॉर्म करत असताना त्यामध्ये काही तुम्हाला क्रिया सुद्धा ऍड करावी लागते जसं की पहा मी एक एक्झाम्पल घेतो एक्झाम्पल जर मी घेतलं ए प्रकारचं की 900 plus 6 tens plus 3 ones ओके आणि त्यानंतर घेतले मी 600 त्यानंतर 9 tens plus 4 ones ओके आणि याच्यानंतर मी काय केलं याच्यासाठी एक बॉक्स केला याच्यासाठी एक बॉक्स केला आणि जर मी तुम्हाला म्हणलो यांची काय करा तुम्ही ऍडिशन करा ठीक आहे मग आता इथे जर पाहिलं आपण तर 900 6 टेन्स आणि 3 वन्स म्हणजे कोणता अंक सुरू होईल सांगा 963 मग आता 600 9 टेन्स आणि 4 वन्स कोणता अंक होईल 694 3 मधून 4 मायनस होतो का सॉरी ऍक्च्युअल ऍडिशन करायची 3 + 4 = 6 9 18 ला 5 कॅरी 1 9 1 10 and 6 आन्सर आलं 1657 आता नुसतं ऍडिशन नाही तर काही मध्ये आपल्याला सबट्रॅक्शन सुद्धा येईल समजा तुम्हाला दिलं की 800 प्लस 1 tens प्लस 2 ones आणि सेकंड याच्यामध्ये दिलं 500 प्लस 6 tens प्लस 7 ones त्यानंतर त्याच्या संदर्भात हा एक बॉक्स आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला इथं कोणती क्रिया करायला लावलेलो आता सबट्रॅक्शन वजाबाकी करायला लावलेलो मग कसं करणार तुम्ही सांगा 800 1 tens आणि 2 ones कोणता अंक तयार होईल 12 आणि खाली 562 मधून 7 मायनस होतील का मग याला जर 12 केलं तर अलीकडे एक काय करायचा ऍड करायचा काय करायचा ऍड करायचा 12 मधून 7 मायनस करा किती येतील 5 1 मधून 7 जातील का कारण 6 + 1 म्हणजे 7 झाले म्हणून याला 11 करू आणि अलीकडे पुन्हा एक अंक वाढवू 11 मधून 7 मायनस करा 4 आणि 8 मधून 5 + 1 म्हणजे किती 6 8 मधून 6 मायनस करा 2 मग आन्सर किती आलं 245 अशा पद्धतीने तुम्हाला नंबर्स फॉर्म करता आले पाहिजे येते लक्षात त्यानंतर मल्टिप्लिकेशन हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करू